ओके फाईन. तर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे की राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग लेआउट युजिंग सुटेबल लेआउट. कुठलाही लेआउट आपण वापरू शकतो. आता बघा स्पेसिफिकली काय केलेलं आहे याच्यामध्ये हे सगळे बटन्स आहेत किंवा बटन्सच आहे. टेक्स्ट सारखं दिसतंय पण ते बटन्स आहेत आणि प्रत्येक बटनला नाव दिले. इथे काय होतं कन्फ्युजन येतं रो 1, रो 2, रो 3, कॉलम 1, कॉलम 2 वापरल्यामुळे ते कन्फ्युजन होतं की नेमकं वापरायचं का. इथे फक्त लेबल्स आहेत. तुम्हाला असा लेआउट जनरेट करायचा आहे. मग कुठलंही लेआउट तुम्हाला जे सुटेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. ओके. तर आपण एक लिनियर लेआउट बघितलं होतं आणि त्या लिनियर लेआउट मध्ये काय असतं नॉर्मली गोष्टी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गोष्टी आहेत. पण हा आपला एक डिफॉल्ट लेआउट आहे. ठीक आहे. त्या डिफॉल्ट लेआउट मध्ये कुठलं लेआउट वापरणार आहे आपण लिनियर लेआउट. लिनियर लेआउट याच्यात 2-3 प्रॉपर्टी लक्षात घ्यायची. जे डिफॉल्ट ओरिएंटेशन असतं त्याचं ते काय असतं हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलचा अर्थ काय आहे? असा आरो. ठीक आहे, तो लक्षात ठेवायचा. जेव्हा मी 11th ला होतो ना, जेव्हा फिजिक्स होतं, आम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मधला फरक नव्हता कळत. ठीक आहे. तेव्हा ते सरांनी सांगितलं होतं की व्हर्टिकल म्हणजे व्हर्टिकली कसं आपण वरती आणि खाली बघतो ना, इथे उभीच असते. त्याच्यावरून हॉरिझॉन्टल अपोजिट. तर डिफॉल्ट ओरिएंटेशन इज व्हॉट हॉरिझॉन्टल. म्हणजे गोष्टी जर आपण एखादं ऍड केलं तर त्या गोष्टी अशा ऍड होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी व्हर्टिकली पण ऍड करायच्या काही गोष्टी हॉरिझॉन्टली पण ऍड करायच्या. जर हा लेआउट बघितला तुमच्या तर लक्षात येईल व्यवस्थित तर कसा त्यांनी काय काय विचारलेलं आहे. हे बघ. याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टली पण ऍड करायचे प्लस व्हर्टिकली पण ऍड करायचे. याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. हे बघ. आता पूर्ण मला ही स्क्रीन मॅच करायची असेल तर काय द्यावं लागेल मला विड्थ फुल विड्थ मॅच करण्यासाठी मॅच पॅरेंट बरोबर आणि बाकी सगळं काय करावं लागेल रॅप कंटेंट त्याची विड्थ काय द्यावं लागेल आपल्याला मॅच पॅरेंट. लक्ष देते आणि हे बघा तर ह्या पहिला लेआउट घ्यायचा त्याचं ओरिएंटेशन व्हर्टिकल ठेवायचं. त्या लेआउट मध्ये आपल्याला अजून एक लेआउट क्रिएट करून घ्यावं लागेल त्याचं ओरिएंटेशन तुम्हाला काय द्यावं लागेल हॉरिझॉन्टली. परत अजून एक लेआउट क्रिएट करून घ्यावं लागेल त्याचं ओरिएंटेशन तुम्हाला व्हर्टिकल द्यावं लागेल. म्हणजे टोटली एक पूर्ण मेन लेआउट त्याच्यामध्ये 2 लिनियर लेआउट म्हणजे टोटल 3 लिनियर लेआउट लागणार तुम्हाला. जी स्क्रीन तुम्हाला लागेल तसं तुम्ही डिझाईन करू शकता. सगळ्यात पहिले आपल्याला 3 लेआउट घ्यायचे. ओके. आणि त्या लेआउट मध्ये आपण ते काम करणार आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट प्रॅक्टिकलीच आपण बघून घेऊ जेणेकरून आपल्याला स्टेप बाय स्टेप ते लक्षात येईल. सो मी नवीन फ्रेश प्रोजेक्ट घेतो. फक्त लेआउटच डिझाईन करायचं आहे. सो एवढं काही टिक नाही. सो न्यू प्रोजेक्ट आपण म्हणणार आहे आणि इथे जाऊन काय करणार आहे एम्प्टी प्रोजेक्ट घेणार आहे. नेक्स्ट मी जस्ट त्याला नाव देऊन टाकतो लेआउट म्हणून लेआउट. दॅट्स ऑल. फिनिश. बाकी जावा वगैरे डिफॉल्ट सगळं सिलेक्टेड आहे. मेक शुअर करा की तो कोटलिन वगैरे सिलेक्टेड नाही तुमचं. ठीक आहे. इथे न्यू विंडोवर हा प्रोजेक्ट ओपन होतो. आणि आपल्याला फक्त डिझाईनचा पार्ट करायचा आहे कोडिंगचा पार्ट नाही. त्याच्यामुळे जेव्हा फक्त लेआउट विचारलं फक्त लेआउटचाच कोड लिहायचा आहे बाकी सगळं लिहित बसायचं नाही. ठीक आहे. इथे जाणार आपण स्टुडिओला झाला असेल थोडासा वेळ घेईल तो लेआउट जे नाही लागत ते क्लोज करून टाकायचं. की झालं बिल्ड फाईन. तर हा आपला मेन ऍक्टिव्हिटीचा कोड आणि हा आपला डिझाईनचा कोड. याच्यातलं बघा डिफॉल्ट लेआउट काय असतो हा कन्स्ट्रंट लेआउट. ओके. याच्यामध्ये काय कन्स्ट्रंट लेआउट मध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रॅग अँड ड्रॉप करता ना ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्ट होत जातं. ते म्हणतात ना आपण कन्स्ट्रक्ट करते म्हणजे काहीतरी डेव्हलप करते. पण त्याच्यात एवढं काही हे नाहीये की त्याच्यात मजा नाही ऍक्च्युअली बघायला गेलं तर. ते बघा स्पेशली हे अशासाठी बनवलेले तुम्ही हा बटन घेतला इथे सेट केला तर जिथे ऍड केला त्याच्यानुसार तो कोड जनरेट होतो. ओके. परत तुम्ही एक इमेज व्ह्यू घेतला तो इथे सेट केला याच्यावरती. हे बघा. ओके.
दिसतंय. तुम्ही स्पेशली काही लेआउट वगैरे वापरताय का इथे? नाही. तुम्हाला जर एडिट टेक्स्ट पाहिजे असेल, बटन्स पाहिजे असेल, टेक्स्ट पाहिजे असेल, ज्या गोष्टी पाहिजे असेल तुम्ही काय करताय फक्त उचलताय आणि ते लावताय. आता समज तुम्हाला काही रेडिओ बटन पाहिजे असेल, चेकबॉक्स पाहिजे असेल, तर चेकबॉक्स उचलला इथे लावा. हे बघा. याच्यासाठीच तुम्ही स्पेशली कोड करताय का? नाही. हे बघा. त्याच्यानुसार तो काय करतोय ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला कोड जनरेट करत जातोय. ओके. पण हा एवढं प्रॉपर नाहीये. ऍक्च्युली हे कसं होतं मग स्क्रीन टू स्क्रीन डिझाइन मूव्ह झाले ना, ते स्क्रीननुसार प्रॉपर ऍडजस्ट होत नाही. ते दिसायला दिसतं. काही छोटे कंट्रोल्स असेल, फक्त एक बटन, एक इमेज ते चालून जातं. पण पूर्ण प्रॉपर लेआउट असं बनवायचे तुम्हाला. असं लेआउट तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपने नाही करू शकत. की त्यासाठी प्रॉपर आपल्याला वेगळा लेआउट लागतो. So सगळ्यात अगोदर आपण काय करणार, जो कॉन्स्टंट लेआउट आहे त्या लेआउटला आपण काय करणार, इथून काढून टाकणार म्हणजे तिथे रिप्लेस करून टाकू आपण लिनियर लेआउट. लिनियर लेआउट याला फाईन. काय राहिलं का, काहीतरी राहिलंय, त्यामुळे सगळे काढून टाकू आपण फ्रेश. हा, तर डिफॉल्ट लेआउट जो आहे त्या लेआउटला काढून आपण लिहिणार येते लिनियर लेआउट. ही लाईन काढा, इथे केली लिनियर लिनियर लेआउट. मग काहीतरी राहून गेलं आपल्याकडे, ते डिस्टर्ब केलं तुम्हाला. ओके. याच्यामध्ये जा, रिसोर्स लेआउट मध्ये, व्हॅल्यूज मध्ये, पूर्ण लेआउटच फोल्डर चाललं गेलं का? हा, मे बी ठीक आहे. पण पूर्ण अंडू करून टाकलं, परत कंट्रोल झेड सारखं आहे याच्यामध्ये. हा, रिडू पण आहे. ठीक आहे, आलं परत. डिफॉल्ट लेआउट. ठीक आहे. दोन वे आहेत. एक तर तुम्ही राईट क्लिक करून काय करू शकता, तिथे कंटिन्यू मध्ये जाऊन मग इथून लिनियर लेआउट सिलेक्ट करा, अप्लाय म्हणा. ठीक आहे. ऑर एल्स तुम्ही ती लाईन पूर्ण रब करून तिथे लिनियर लेआउट लिहू शकता. ठीक आहे. तर याचं डिफॉल्ट ओरिएंटेशन इज वर्टिकल. हा मॅच पॅरेंट आहे, हा मॅच पॅरेंट. आता आपण एक लिनियर लेआउट ऍज इट इज ठेवून त्याच्यामध्ये एक बटन ऍड करू, त्या बटनचं पूर्ण मॅच पॅरेंट करून घेऊ. ठीक आहे. हे बघा, आता मी राईट क्लिक करतो, ते ओपनिंग टॅग केलं, सिंपलचा एक बटन घेणार आहे, त्याची विड्थ मी मॅच पॅरेंट ठेवेल, हाईट ही wrap कंटेन. एक पूर्ण दिसतंय, दिसला तो. त्याला नाव काय दिलेलं आहे, रो वन. सो मी ते टेक्स्ट देईल. आयडी वगैरे द्यायची गरज नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, रो वन. पहिलं काम झालं. ओके. तर जेव्हा आपण हे दुसऱ्या लाईनला हे ऍड करायला जाऊ, तेव्हा ते ऍड होतील का? नाही, कारण हा पूर्ण त्याचे रो घेऊन टाकले. पण आपण सगळ्यात अगोदर याचं ओरिएंटेशन काय करणार आहे, व्हर्टिकल करून टाकले. मग आता इथे जर गोष्टी आपण ऍड केल्या, तर याच्या खाली इथे बटन येईल, पण त्याच्या शेजारी येणार आहे का तो? नाही. मग अजून एक काय करावं लागेल आपल्याला, परत एक लेआउट घ्यावं लागेल आणि त्याचं डिफॉल्ट ओरिएंटेशन हा व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, तो हॉरिझॉन्टलच ठेवावा लागेल. ओके. ठीक आहे, मी याचं विड्थ काय करतो, मॅच पॅरेंट करतो, हाईट मात्र वॅप फ्रंटिंग ठेवणार आहे. कारण ऑलरेडी तो मॅच पॅरेंट आपला आहे. आणि हा एक लेआउट. लेआउट क्लोज करताना असं लेआउट इथे डायरेक्टली कधीच क्लोज करायचं नाही, त्याचा फायदाच नाही होतो. ओके. लेआउट क्लोज करताना नेहमी या वेळेस क्लोज करायचं. याच्यात जाऊन आपण कंट्रोलर ऍड करू शकतो. आता दोन बटन ऍड करायचे आहे. तो पहिला बटन आपण घेणार आहे, ते सिंपलचा बटन. बटन रॅप कंटेंट करा, कारण मॅच पॅन केलं तर काय होईल, खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे. That's it. याला काय नाव दिलंय, रो टू कॉलम वन टेक्स्ट, रो टू. ते न्यू लाईनला आय थिंक स्लॅश आहे, नाही काय नो चालतं असं वाटतं. कॉल वन. ठीक आहे. अरे फाईन. तर हा एक लेआउट तयार झाला. आता दुसरा एक बटन आहे, त्या बटनला पण तुम्ही ऍड करणार, तो शेजारी ऍड. पण आता काय होत जाणार, हे दोन्ही बटन सारखे, कारण आपण रॅप कंटेंट ठेवले, तर आपल्याला प्रॉपरली ते पाहिजे असेल तर मार्जिन लेफ्ट किंवा याची आपण विड्थ पण वाढू शकतो. ठीक आहे.
थोडस लेफ्ट मार्जिन पण द्या, मार्जिन लेफ्ट करा, 20 dp असेल. ओके. आणि याची विड्थ जी आहे आपण मॅन्युअली पण सेट करू शकतो, 200 dp. हे बघा, अजून छोटं वाटतं तर त्याला अजून वाढू शकतो आपण अकॉर्डिंग. हा पण इथे कॉमन मार्जिन आहे सगळे, त्याच्यामुळे आपण जास्त वाढवता येणार नाही. 300 करून टाकू शकतो. 300 खूप झालं का? आलं ना मॅच मध्ये, ठीक आहे. तर त्याचं काय आहे, रो टू कॉल. याला एक टेबल लेआउटने पण जनरेट करता येतं, पण त्याने तसं काही लाईक स्पेशली सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कुठले मेथडने पण तुम्ही करू शकता. ओके. हा एक झाला. आता खूप आता पुढचं पण तसंच आहे सेम. तर आपण काय करणार, हा अख्खाचा अख्खा लेआउट कॉपी करू, पेस्ट करणार आहे इथे खाली, कारण ऑलरेडी तो मेन जो लेआउट आहे तो काय व्हर्टिकल आहे, तर ह्या ह्याच्या खालीच येणार आहे. ठीक आहे. आणि तिथे मात्र रो 3 कॉलम 1 करावं लागेल. इथे रो 3 कॉलम 1, रो 3 कॉलम 1, रो 3 कॉलम 2. पण याचं विड्थ जी मात्र आहे इक्वल ठेवायचं आपल्याला. तर मी इथे पण रॅप कंटेंटच करतो. ओके. अजून एक घेणार आहे आपण बटन, त्याचं पण काय करेल, रॅप कंटेंटच करेल. कॉलम 3 ठीक आहे. थोडस तो विड्थ आहे, मग आपण एक अंदाजे आपण काय करू शकतो, लाईक 100 करायचं. थोडस वाटलं ना, ठीक आहे. याची 100, याची पण 100, याची पण 100. हे मॅच करावं लागेल थोडस. 110, 110, 110. नाही झालं का? 20 होऊन जाईल वाटतं मे बी. ठीक आहे. ठीक आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन अजून एक बटन आहे. ओके. तो बटन काय, डायरेक्ट बटन आहे, म्हणजे आपला जो पहिला बटन आहे तोच बटन आपण काय करू शकतो, कॉपी करून. आणि ह्या दोन्ही लिनियर लेआउट झाल्यानंतर, कारण पहिल्या लेआउटचा डिफॉल्ट ओरिएंटेशन काय, व्हर्टिकलच. ठीक आहे. चालेल. आणि याला आपण ग्रॅव्हिटी थोडस सेंटर करू शकतो. हा, पॅडिंग थोडं साईडने स्पेस देता येईल आपल्याला. पॅडिंग 20. चालेल. जो लेआउट पाहिजे होता तो लेआउट आला. ठीक आहे. सो असा वेने तुम्हाला पाहिजे ते लेआउट जनरेट करतायत. सिंपल आहे. त्यामुळे थोडस लिनियर लेआउट मध्ये लिनियर लेआउट आहे तो एक व्यवस्थित भाग बघून घ्यायचा. याची फुल स्क्रीन पण आपल्याला बघता येते, ती रिव्ह्यू मध्ये येतेच. सो सिस्टीम युआर टूल टीम, ठीक आहे, ते आता दिसत नाही पण तसं झाले. तर ह्या वेळेने आपण काय करू शकतो, कुठल्याही लेआउट जनरेट करू शकतो. ओके. हे बघा, जो क्वेश्चन होता तसंच आपला लेआउट दिसतोय का बघून घ्या थोडस. बरोबर आहे. आणि याला इन्स्टॉल पण करून बघू शकता, ते तुम्हाला माहिती, त्याच्यात आपण आता वेळ नाही घालणार आहे, पण नाही लक्षात आले. ठीक आहे. तर हे झालं आपलं क्वेश्चनचा आन्सर. डिफॉल्ट लिनियर लेआउट घेतला, ओरिएंटेशन त्याचं व्हर्टिकल राहतं, त्याच्यामुळे तो बटन आहे. त्या लेआउट मध्ये परत आपण काय केलं, अजून एक लेआउट ऍड केलं, त्याचं ओरिएंटेशन हॉरिझॉन्टलच ठेवलं, त्याच्यानुसार जे पाहिजे ते ऍड केलं, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, आणि शेवटी परत बटन ऍड केलं, अकॉर्डिंगली ते ऍडजस्ट झालं. ठीक आहे. ठीक आहे, चलो बाय.